व्यासपीठ आणि इथे उपस्थित मान्यवर, मला बोलवलं हा माझ्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. मी खूप सोप्या शब्दात बोलेल, कारण की माझं मनोगत ह्या छोट्या मुलांपर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि माझ्यासारखंच माझ्याकडून जर प्रेरणा घेऊन एक जरी व्यक्ती पुढे गेली तर माझ्यासाठी खूप जास्त अभिमानाची बाब असेल ती. तर मुलांनो, मी तुमच्यासारखीच राधाबाई शाळा जी आहे आपली गोळपेवाडीची, तसेच तुमच्यासारख्या शाळेतच मी शिकलेली आहे, रयत शिक्षण संस्थेमध्ये. सो तुम्ही इमॅजिन करू शकतात का की पूर्ण भारतात माझा 95 नंबर आला आहे. आपलं छोटंसं गाव आहे आणि आपल्याला वाटतं की आपल्याकडे एवढ्या सुविधा नाही आहे. तर असं काही नाही आहे. तुमच्यासारखे लोक जर जिद्द असेल, चिकाटी असेल तर खूप पुढे जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला खूप मोठं स्वप्न बघायला लागतं त्याच्यासाठी, आणि खूप सगळे कष्ट करावे लागतात. तुम्ही आता शाळेमध्ये आहात, 10वीची बॅच असेल इथे, 12वीची, तर हे खूप महत्त्वाचे टप्पे असतात. तुम्ही 10वीमध्ये पर्टिक्युलरली खूप चांगला अभ्यास करा आणि मग पुढे आपलं डॉक्टर, इंजिनियर आणि वेगवेगळ्या परीक्षा असतात, जसं की MPSC, UPSC. ते आपल्याला माहीतच नसतं, आपल्या पालकांना कधी कधी माहिती नसतं. तर मी आत्ता बघितले बाहेर बोर्डवर मार्क, खूप सुंदर मार्क्स आहेत. म्हणजे मला तर छान वाटलं की आपल्या चाचणी शाळेतल्या मुली पण एवढं सुंदर, आणि पर्टिक्युलरली मुलीच दिसल्या मला, 3च्या 3 मुली. तर माझ्यासाठी खूप छान वाटलं मला. तर तुम्ही खूप छान अभ्यास करा, आणि मला असं वाटतंय की म्हणजे चांगले मोठे स्वप्न बघा. नॉर्मल फक्त आपल्याला लग्न करून दुसऱ्यांच्या घरी नाही जायचं आहे. आपल्याला आपल्या पालकांचं, आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं आहे. सो पर्टिक्युलरली विनंती असेल मला मुलींसाठी तरी, की तुम्ही खूप छान अभ्यास करा. आणि तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं, आपल्या गावात कुणाला पण काही मदत लागली माझ्याकडून, तर प्लीज तुमच्या प्रिन्सिपलला सांगा. आपल्या गावात एवढे छान लोक आहे, बर्थडे डॉक्टर पण आहे. म्हणजे मी गावात आले, मला एवढं अपेक्षित नव्हतं. मी फक्त 2 दिवसाची सुट्टी काढून आले होते, बट सगळ्यांनी असं प्रोत्साहन देणारे लोक मला सापडले, कौतुक करणारे पण. सो तुम्हाला काहीही मदत लागली, कोणाला, पालकांना पण सांगते मी, आणि किंवा शिक्षकांना पण, किंवा एखादे खूप ब्राईट स्टुडंट असेल आणि त्यांना मार्गदर्शनाची आणि काही मदत लागत असेल तर माझ्याकडे प्लीज या, मी मदत करेल. आणि मी पुन्हा सांगते तुम्हाला, मी तुमच्यासारखीच ह्याच कपड्यांमध्ये, अशाच वेण्या घालून शिकलेली मुलगी आहे. मराठी भाषा आपल्याला, इंग्लिशच आलं पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन आलंच पाहिजे. इंग्लिश, हिंदी, आपण पुढे मागे नाही पडलं पाहिजे. पण असं न्यूनगंड बाळगू नका की मी मराठी शाळेत शिकले, रयतमध्ये शिकले किंवा सरकारी शाळेत शिकले आहे, त्याचं मला काही म्हणजे आता मी काहीच करू शकणार नाही तेवढं शहरातल्या मुलांसारखं किंवा इंग्लिश मीडियममधल्या मुलांसारखं. तर तसं नाही आहे. भाषेचा असं काही, तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त असला पाहिजे, आत्मविश्वास आणि जिद्द खूप जास्त पाहिजे. आपण जिथे कमी पडतो आहे तिथे कष्ट करण्याची तयारी खूप जास्त पाहिजे. तर तुम्ही करा, आणि कुणाला काही मदत लागली तर प्लीज माझ्याकडे या. मी नेहमी असेल तुम्हाला मदत करायला. आणि हे सगळं छान सादर केलं आहे, आणि NCC पण आहे इथे. तर मला छान वाटलं. इथल्या शिक्षकांचं पण मी आभार मानते, आणि इथे सगळे उपस्थित मान्यवर सगळ्यांचं खूप धन्यवाद. आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.